स्वतःची मनःशांती कोणती लक्झरी नाहीये, ती तुमची मूलभूत गरज आहे. तुमच्या आयुष्यात कोणतीही व्यक्ती, कोणतंही गोल, कोणतंही यश जर वारंवार तुमचं मन पोखरत असेल तर एकच प्रश्न स्वतःला विचारा मित्र, मी हे चालू ठेवलं तर पुढच्या 5-10 वर्षांनी मी कसा माणूस बनणार आहे आणि मला असा माणूस बनायचा आहे का? जिथे तुम्हाला सतत स्वतःला डिफेंड करत राहावं लागतं अशी नाती बहुतेक वेळा निगेटिव्ह आणि विषारी असतात आणि ज्यांना फक्त भांडायचंच आहे त्यांच्यासाठी कितीही एक्सप्लेन केलं तरी ते पुरणार नाही. विजय हा तुमच्या कॉन्शियसनेसच्या विरुद्ध जातो ना, तेव्हा बाहेरून तो विजय दिसतो पण आतून तो खूप मोठा पराभव असतो. नमस्कार मित्रांनो, एक सिरियस प्रश्न मी तुम्हाला आधी विचारतो. तुम्हाला सध्या वारंवार थकवा, चिडचिड किंवा माझ्यातली एनर्जी कुठेतरी निघून जाते असं वाटतं का? लोकांबरोबर वेळ घालवता पण घरी परत आल्यावर मन पूर्ण हलकं न होता आणखीच थकल्यासारखं वाटतं का? किंवा काही नाती जपताना स्वतःला सतत समजावून सांगावं लागतं का? काही गट किंवा काही लोकांसोबतचे संवाद असे झालेले आहेत की जिथून घरी आलात की सतत निगेटिव्ह फील व्हायला लागतं? जर या सर्वांचं उत्तर हो असं असेल तर आज आपण ज्या विषयाबद्दल बोलणार आहोत तो विषय तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. आजचा विषय आहे कुठल्या गोष्टींपासून आणि कुठल्या लोकांपासून हळूहळू दूर जाणं हे तुमच्या मनःशांतीसाठी खूप आवश्यक आहे. आता हा व्हिडिओ इतर सगळी टॉक्सिक लोक आहेत आणि मीच खूप शहाणा, मीच खूप बरा असा ॲटिट्यूड देणारा नाहीये, यासाठी नाहीये हा व्हिडिओ. तर उलट तुमची स्वतःची मेंटल हेल्थ जपण्यासाठी, स्वतःचं सेल्फ रिस्पेक्ट आणि स्वतःच्या व्हॅल्यूज जपण्यासाठी कोणत्या गोष्टींना हळूच बस आता पुरे झालं म्हणायला हवं याविषयीचा हा व्हिडिओ आहे. आपण खूप खोलात जाऊन बोलणार आहोत मित्रहो. त्याआधी व्हिडिओचं स्ट्रक्चर आपण पाहून घेऊया. इथे नंबर 1 ला तुमची मानसिक एनर्जी कुठे खर्च होते हे आपण समजून घेणार आहोत. त्यानंतर तुमचे जे संवाद आहेत लोकांसोबतचे ते विषारी कसे होतात, विषारी संवाद आणि नुसतेच भांडणं जिथे होत असतात ते नुसतेच होणारे भांडणं हे आपण पाहणार आहोत. नंबर 3 ला आपण एकतर्फी नात्यात आपण फसलेले असतो. एकतर्फी प्रेम असो किंवा कुठे जॉबमधली नाती असोत, तर एकतर्फी नाती आणि खोट्या मैत्रीत ज्या प्रकारे आपण फसतो याविषयी आपण बोलणार आहोत. त्यानंतर 4थ्या सेक्शनमध्ये आपण तुमचा आत्मसन्मान, तुमची मनःशांती आणि तुमचे व्हॅल्यूज यांचं महत्त्व आणि ते जपायचे कसे याबद्दल बोलणार आहोत. आणि नंबर 5 ला पुढे तुलना आणि सततचं एक्सप्लेन जे करावं वाटतं आपल्याला इतरांना, ते सततचं एक्सप्लेन करत राहणं याबद्दल आपण बोलणार आहोत. आणि सेक्शन 6 मध्ये स्वतःला लहान करून आपण कुठेतरी फिट होतो. यासाठी आपण आपल्या व्हॅल्यूजचं कॉम्प्रोमाइज करायला लागतो. आपल्या मूल्यांमध्ये ज्या गोष्टी बसत नाहीत त्या गोष्टी करायला लागतो. तर स्वतःला लहान करून फिट होणं आणि व्हॅल्यूज विकून मिळवलेलं जे यश आहे त्याबद्दल आपण बोलणार आहोत. आणि आता यानंतर सेक्शन 7 मध्ये आपण प्रॅक्टिकली या ज्या सगळ्या गोष्टी शिकलेल्या आहेत त्या कशा लागू करायच्या त्या आपण इथे समजून घेणार आहोत. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे मित्रहो. तर चला मग सुरू करूया. सेक्शन नंबर 1, तुमची एनर्जी कुठे खर्च होते हे आधी समजून घ्या. आपण ज्या पद्धतीचं अन्न खातो तसंच आपलं शरीर बनतं आणि हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. पण जे आपण ऐकतोय, जे बघतो, ज्या लोकात आपला वेळ आपण घालवतोय, ज्या विचारांमध्ये आपण सतत राहतो, त्याच प्रकारचं आपल्या मनाचंही आरोग्य बनत असतं. हे कुणीच विचार करत नाही. पण ही गोष्ट खूप कमी लोक मनावर सिरियसली घेत असतात. कल्पना करा, सकाळी उठताना तुम्ही दिवसभरासाठी जर 100 युनिट्सची मानसिक एनर्जी घेऊन उठत असता आणि काही युनिट्स आपण दिवसभरामध्ये आपल्या कामावर खर्च करतो, काही युनिट्स आपण कुटुंबावर खर्च करतो
काही स्वतःच्या हेल्थवर खर्च करतो आणि बरीचशी युनिट्स एनर्जी ही अनावश्यक गोष्टींवर लीक होऊन जात असते, खर्च होऊन जात असते. आज आपण ज्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत, त्या गोष्टी म्हणजे बेसिकली ती लीक होणारी जी पॉइंट्स आहेत, त्या पॉइंट्सबद्दलच आपण बोलणार आहोत. जर या 9 गोष्टींमधून जाणीवपूर्वक थोडं-थोडं डिस्टन्स ठेवायला जर तुम्ही शिकलात, तर तुमच्याकडे आधीपेक्षा जास्त एनर्जी, जास्त क्लॅरिटी आणि जास्त शांतता अवेलेबल राहायला लागेल. आता एक-एक पॉइंट्स आपण पाहायला लागू. नंबर 2, नुसतंच बोलणं आणि अखंड भांडण. यातला पहिला भाग, गॉसिप, माघारी बोलणं आणि सतत नकारात्मक चर्चा. कधी असा अनुभव आलाय का, की कुठल्यातरी ग्रुपमध्ये तुम्ही बसलाय, म्हणजे ऑफिस असो, बिल्डिंग असो किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये तुम्ही बसलाय किंवा एखादा WhatsAppचा ग्रुप देखील असो. तिथे सुरुवात होते, की काय म्हणताय, काय चाललंय, कसं चाललंय पासून. पण ही चर्चा पुढे अर्ध्या तासात अमुक व्यक्तीचं कॅरेक्टर कशा प्रकारे खराब आहे किंवा त्याच्या फक्त तक्रारी, निंदा, त्याचं तसं, याचं असं, यापर्यंत येऊन पोचायला लागते. त्यावेळी कदाचित थोडी मजाही येते, आतून थोडंसं चांगलंही वाटायला लागतं. पण जेव्हा तुम्ही घरी येता, तेव्हा घरी गेल्यावर एक विचित्र कडूपणा, अस्वस्थपणा आणि स्वतःबद्दलची गिल्ट असं काहीतरी तुम्हाला जाणवायला लागतं. अशा संवादामध्ये काही वेळ बसणं हे कधी ना कधीतरी आपल्यासोबत होतच. पण जर ही गोष्ट दररोजचाच पॅटर्न असंच व्हायला लागेल, तर हे तुमच्यासाठी स्लो पॉइझन आहे. हळूवार चढणारं विष आहे. जिथे प्रेम, ग्रोथ, सोल्युशन याबद्दल न बोलता फक्त कोण किती युजलेस आहे ह्याचंच गणित चालतं, जिथे अपमान हा ग्रुप बॉन्डिंगचा आधार झालेला आहे, तिथे तुम्हाला सभ्यपणे डिस्टन्स ठेवणं हा तुमच्या स्वाभिमानाचा भाग आहे. यात तुमचा ॲटिट्यूड नाहीये. तर अशा गोष्टी तुमच्या आजूबाजूला होत असतील तर तुम्ही काय करू शकता? तर मुद्दाम टॉपिक बदलण्याचा प्रयत्न करा. म्हणजे कोणी जर काही बोलत असेल तर मुद्दाम तुम्ही इतर गोष्टीविषयी बोला. आणि जर हे जरी जमत नसेल तर तिथून उठून दुसरं काम करायला लागा. WhatsAppवर जर असं काही होत असेल तर असे ग्रुप म्यूट करा. जिथे रोज निंदा होत असेल किंवा फॉरवर्ड केलेली भीती तुमच्यामध्ये वाढवणारे मेसेजेसच येत असतील किंवा राजकारणाविषयी काही विषारी चर्चा इथे होत असेल आणि याशिवाय दुसरं काही होणारच नसेल, तर तिथे तुम्हाला शांती कधीच मिळणार नाही मित्रो, हे लक्षात ठेवा. आता इथे एक लक्षात ठेवा मित्रहो, ज्यांच्या समोर तुम्ही नाही त्यांच्याबद्दल जे बोललं जातंय तेच उद्या तुमच्या मागे तुमच्याबद्दलही बोललं जाईल. आता यातला दुसरा भाग, नुसता राडा पण काही प्रूव्ह होत नाही असे वाद. आजूबाजूला बातम्या, धर्म, राजकारण किंवा अगदी क्रिकेटवर यासारख्या विषयावर रोज डिबेट चालू असतात. याबद्दल डिस्कस करणं यात चुकीचं काही नाही. पण ज्यात दोन्ही बाजू फक्त आपलंच बरोबर असं सिद्ध करायला लागलेत, दुसऱ्याचा एक शब्द देखील ऐकायची यांची तयारी नाहीये आणि फक्त आवाजच जास्त होत आहे आणि इथे लॉजिक काहीच नाहीये आणि शेवटी एवढं करूनही दोघांचाही मूड जर बिघडलेलाच असणार असेल, तर अशा डिस्कशन्स मध्ये जास्त वेळ रमणं, स्वतःचं ब्लड प्रेशर आणि स्वतःचे रिलेशन्स आणि स्वतःची मनःशांती या तिन्ही गोष्टी रिस्क मध्ये टाकणं होईल मित्र. आकडून कडकडून जिंकलेला वाद कोणत्याही नात्यात समोरच्याला हरवणं यात काहीच अर्थ नाहीये मित्र. एक सिंपल टेस्ट करा. एखाद्या वादानंतर तुम्हाला मेंटली हलकं वाटतं का, की पूर्ण एनर्जी शोषून घेतल्यासारखं वाटतं? त्या वादाने कुणाचा तरी विचार बदलल्या जातोय का, की फक्त तुमच्या नात्यातली ही जी भिंत आहे तीच उंचावल्या जाते?
जर या प्रश्नांची उत्तरं निगेटिव्ह असतील, नकारात्मक असतील, तर पुढच्या वेळेला मी इथून बाहेर होतो असं स्वतःला सांगायला काहीच हरकत नाहीये. कधी-कधी मौन हा सर्वात पॉवरफुल स्टेटमेंट असतो मित्र. आता तिसरा भाग, एकतर्फी नाती आणि खोटी मैत्री आहे. यातला पहिला भाग बघूया. एकतर्फी नाती. कोणत्याही नात्यात असाल, जॉब, फॅमिली किंवा रोमॅन्टिक रिलेशनशिप देखील असो, इथे पुढील गोष्टी आधी चेक करून घ्या, की नेहमी कॉल्स व मेसेज यासारख्या गोष्टी आधी तुम्हीच करत असता का? तुम्ही प्रॉब्लेम्समध्ये असताना जेव्हा तुम्हाला कुणाची मदत हवी असते, तेव्हा मात्र समोरची व्यक्ती हमखास बिझी असते, पण तिच्या टाईमला मात्र तुम्ही नेहमी अवेलेबल असता का? एखादा प्लॅन जर कॅन्सल झाला असेल, की त्या बाबतीत इतरांची सगळ्यांची नाराजी दूर करायचं काम किंवा त्याबद्दल दुसरे प्लॅन्स काहीतरी करण्याचं काम हे तुमच्या अंगावर आलेलं आहे का? तिला किंवा त्याला हवं असेल तेव्हा प्रेम, पण जेव्हा त्यांचा मूड नसेल तेव्हा तुमच्याकडे मात्र पूर्णपणे इग्नोर केलं जातं का? हे जर वारंवार होत असेल तर हे हेल्दी नातं नाहीये मित्र. ही एक सवय बनलेली आहे, जिथे तुम्ही देत राहणं आणि समोरच्याने घेत राहणं हे नॉर्मल झालेलं आहे आणि हेच चालत असतं. आता इथे अचानकपणे नातं तोडा असं मला तुम्हाला सांगायचं नाहीये मित्र. पण तुम्ही स्वतःची भावनिक इन्व्हेस्टमेंट कमी करा. या ठिकाणी सर्वांसोबत काही बाउंड्रीज सेट करणं खूप महत्वाचं आहे. या गोष्टींवर तुमचाच हक्क आहे. रिलेशन म्हणजे दोन्ही बाजूंनी देणं घेणं असावं, नाहीतर ते भिक्षेसारखं होऊन जातं आणि प्रेम कधीच भिक्षा नसते मित्र हो. आता यातला दुसरा भाग, खोटी मैत्री आणि एनर्जी व्हॅम्पायर्स. काही लोक आपल्या जवळ येत असतात आणि खूप गोड स्वभाव असल्याचं ते दाखवत असतात, पण त्यांचे खरे पॅटर्न्स आपल्याला लक्षात घ्यायला हवे. ते फक्त त्यांच्या मनात साचलेल्या तक्रारी, राग, नाराजी आणि नकारात्मक भावना तुमच्यावर थोपण्यासाठी येत आहेत का? तुमच्या सक्सेसवर हळूच काहीतरी खोचक जोक मारणं किंवा तुम्हाला कमी लेखणं किंवा तुम्हाला चिडवणं असं ते करतात का? तुमच्या मोठ्या स्वप्नांना नेहमी हे अशक्य आहे रे, ते तुझ्या बसचं नाही, तुझ्याने ते शक्यच नाही असं म्हणतात का? आपण त्यांच्यासोबत वेळ घालवल्यानंतर नेहमी थकवा, कमीपणा, गिल्ट अशी मिक्स्ड फिलिंग येत असते का? अशा लोकांना अनेकदा एनर्जी व्हॅम्पायर्स असं म्हणतात. ते शरीरातून नव्हे तर तुमच्या मनातून ऊर्जा शोषून घेत असतात. आता हा प्रश्न पडतो, की अशा प्रत्येकाला तुमच्या आयुष्यातून ताबडतोब काढून टाकायचं का? तर नेहमी असं करायचं नाहीये मित्र. कधी-कधी एखादा समजूतदार संवाद देखील तुमचं हे नातं बदलू शकतं. पण जर हे रिपीटेड पॅटर्न्स असतील आणि त्यांच्याशी कितीही बोलून, सांगूनही काहीच फरक पडत नसेल, तर स्वतः ॲडजस्ट करत वारंवार मनाने जखमी होत राहणं, ही स्वतःच्याच विरुद्ध केलेली एक हिंसा आहे ना? तुमचा वेळ, तुमची मानसिक ऊर्जा ही खूप मौल्यवान आहे मित्रहो. सगळ्यांनाच तुमच्यावर हक्क द्यायचा नसतो. नंबर 4, तुमची मनःशांती, आत्मसन्मान आणि व्हॅल्यूज. आपल्यापैकी बहुतेक जण करिअर, फॅमिली, सोसायटी सगळं मॅनेज करताना आपली मनःशांती, सेल्फ रिस्पेक्ट यांचा सर्वात आधी त्याग करतात. आता याचे काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला सांगतो. नोकरीत असं एक कल्चरच असतं, जिथे रोज अपमान, शिवीगाळ, अनैतिक गोष्टी करण्याचा वरची लोक आपल्यावर दबाव निर्माण करत असतात आणि आपण पॅकेजच्या नावाखाली सगळं काही सहन करायला लागतो. नात्यात सतत डाऊट घेण्यात येतं. तुमच्यावर पूर्णपणे कंट्रोल करत राहणं, इमोशनल ब्लॅकमेल करणं असं असतं. आणि इकडे आपण मात्र मीच ॲडजस्ट करणार नाही तर इतर कोण करणार असं म्हणत स्वतःच्या भावनांना पूर्णपणे पुसून टाकत असतो मित्र. इथे एक क्लिअर प्रिन्सिपल
लक्षात ठेवायला हवा. जिथे वारंवार तुमचा आत्मसन्मान आणि मूलभूत व्हॅल्यूज तुमच्या चिरडल्या जात आहेत, तिथे हळूहळू निघून जाणं हे स्वतःचं रक्षण आहे मित्रहो. स्वतःची मनःशांती कोणती लक्झरी नाहीये, ती एक बेसिक आवश्यकता आहे. ती तुमची मूलभूत गरज आहे. बॉडीची हेल्थ बिघडली तर आपण लगेच डॉक्टराकडे जातो, पण मनाची हेल्थ जेव्हा बिघडते ना, तेव्हा आपण स्वतःलाच दोष द्यायला लागतो आणि म्हणतो की मी कमजोर आहे, मीच जास्त विचार करतो. नाही मित्र, असं करायचं नाहीये. तुमच्या आयुष्यात कोणतीही व्यक्ती, कोणतंही गोल, कोणतंही यश जर वारंवार तुमचं मन पोखरत असेल, तर एकच प्रश्न स्वतःला विचारा मित्रहो, मी हे चालू ठेवलं तर पुढच्या 5-10 वर्षांनी मी कसा माणूस बनणार आहे आणि मला असा माणूस बनायचा आहे का? जर उत्तर तुमचं नाही असेल, तर तिथून हळूहळू डिस्टन्स तयार करणं हीच तुमची पुढची स्टेप असेल मित्रहो. नंबर 5, सतत तुलना आणि स्वतःला जस्टिफाय करणं. यातला पहिला मुद्दा, सतत स्वतःची इतरांशी तुलना करणे. आजकाल घरात, ऑफिसमध्ये, सोशल मीडियावर तुलनेचं युग चालू आहे. सगळ्यांची विचारसरणी सोशल मीडियाने अगदी बदलून टाकलेली आहे. फलाण्याकडे एवढा पगार आहे, आपल्याकडे का नाही? तिचं लग्न झालं, माझं का नाही? त्याचं यूट्यूब चॅनल एवढं वाढलंय, माझं अजून स्ट्रगल मोडमध्येच का आहे? तुलना करणं थोड्या प्रमाणात असेल तर ते आपल्याला इन्स्पायर करू शकतं, पण सतत कंपॅरिझन करण्याची सवय ही तुमचा सगळा आनंद शोषून घेते. पण का? कारण आपलं लक्ष हा वर्तमानातल्या खऱ्या क्षणांविषयी आनंदी बनण्यावरून नेहमी आपल्यात काय कमी आहे यावर शिफ्ट होऊन जात असतं. चांगलं जेवण तर असतं, पण मनात वाटायला लागतं की हे इंस्टाग्रामवर दिसणाऱ्या त्या थाळीसारखं तर नाहीये. घर तर आपलं खूप छान आहे, पण मनात वाटायला लागतं की अमुक व्यक्तीच्या 3 BHK फ्लॅट सारखं हे माझं घर नाहीये. आजचा दिवस आनंदाने जगण्याची क्षमता हीच तुमची सुपर पॉवर असते मित्रहो, हे लक्षात ठेवा. पण ही शक्ती तुमच्या या कंपॅरिझनच्या सवयीमुळे हळूहळू नष्ट व्हायला लागते. मग इथे करायचं तरी काय? तर दर वेळेला स्वतःतला चोर पकडा. म्हणजे मी आता कंपॅरिझन मोड मध्ये आहे का, असं सतत तुम्ही स्वतःला तपासायचं आहे. आता असं असेल तर जाणीवपूर्वक तुमचा फोकस हा दुसरीकडे तुम्हाला शिफ्ट करायचा आहे. आज माझ्याकडे काय आहे ज्यासाठी मी आभारी राहू शकतो किंवा शकते, ह्याविषयी विचार करायला लागा मित्र. अशा प्रकारे कृतज्ञता म्हणजेच ग्रॅटिट्यूडची सवय तुलनेच्या ज्या जखमा आहेत त्या जखमावर खूप मऊ मलमासारखी काम करेल आणि तुम्ही समाधानी बनाल. यातला दुसरा भाग बघूया, स्वतःला जास्त एक्सप्लेन करणं. काही लोकांशी बोलताना नेहमी असं वाटतं का की तुम्ही घेतलेल्या प्रत्येक डिसिजन्सचं किंवा प्रत्येक भावनेचं जस्टिफिकेशन इतरांना देतच राहावं आणि एवढं केलं तरीही समोरच्या चेहऱ्यावर काही केलं तरी ते मला पटणारच नाही असा भाव राहतो का? प्रत्येक वादविवादामध्ये पण पण मी असं म्हटलं नव्हतं, माझा अर्थ वेगळा होता, हे पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगावं लागतं का? जे लोक तुम्हाला खरंच समजून घ्यायची इच्छा बाळगतात त्यांना एखादं वाक्य कमी जास्त पडलं तरी तुमची इंटेन्शन काय आहे ते त्यांना माहिती असतं. जिथे तुम्हाला सतत स्वतःला डिफेंड करत राहावं लागतं, अशी नाती बहुतेक वेळा निगेटिव्ह आणि विषारी असतात. हो, काही वेळा स्पष्ट कम्युनिकेशन करणं हे गरजेचं असतं, पण नॉन स्टॉप जस्टिफिकेशन हा तुमच्या स्वाभिमानावर वार करत असतो. म्हणजे नेहमी तुम्हाला स्वतःला जस्टिफिकेशन द्यायची गरज नसावी मित्र. पुढच्या वेळी असं वाटलं की मी जास्त समजावतोय किंवा जास्त समजावते आहे, तर मनात शांतपणे म्हणा, ज्यांना माझा वागण्यामागचं कारण खरंच समजून घ्यायचं आहे ते मला प्रश्न विचारतील
माझं ऐकतील आणि माझ्यावर विश्वास ठेवतील. आणि ज्यांना फक्त भांडायचंच आहे त्यांच्यासाठी कितीही एक्सप्लेन केलं तरी ते पुरणार नाही. तेव्हा योग्य त्या ठिकाणी वाक्य थांबवणं आणि कन्व्हर्सेशन बंद करणं ही देखील एक महत्वाची स्किल आहे मित्रहो. नंबर 6, स्वतःला लहान करून फिट होणं आणि व्हॅल्यू सोडून मिळवलेला विजय. यातला पहिला भाग, फिट होण्यासाठी स्वतःला लहान करणं. मित्रहो, एखाद्या ग्रुपमध्ये ॲक्सेप्ट होण्यासाठी कुटुंबात, ऑफिसमध्ये आपण अनेकदा स्वतःतलं ओरिजिनल रूप दाबून ठेवतो. आता याची लक्षणे मी तुम्हाला सांगतो. तुमच्याकडे स्वतःची ओपिनियन्स आहेत, पण लोक हसतील म्हणून तुम्ही गप्प बसता. तुमच्याकडे टॅलेंट आहे, पण लोक शो ऑफ समजतील, तू खूप शो ऑफ करतोयस असं म्हणतील, म्हणून तुम्ही स्वतःच बाजूला व्हायला लागता. ग्रुपच्या मताविरुद्ध तुमचं मत बनलेलं असतं, पण तुम्हाला काढून बाहेर फेकतील म्हणून सहमती नसतानाही त्यांना होकार देतच राहता. आता आयुष्य म्हणजे काही प्रमाणात ऍडजस्टमेंट ही सर्व नात्यामध्ये आवश्यकच असते, ते मान्य आहे. पण जर सगळंच कॉम्प्रोमाइज असेल तर हळूहळू आपली ओळख आपण स्वतःच विसरायला लागतो. तुम्ही या जगात आला आहात ती कुणाची कॉपी व्हायला आलाय का? नाही ना. तर एक ओरिजिनल व्हर्जन म्हणून जगावं ह्यासाठीच तुम्ही इथे आलेला आहे. जिथे टिकण्यासाठी नेहमी तुम्हाला स्वतःतली स्पार्क ही कमी करावी लागत असेल, तिथून थोड्या थोड्या पावलांनी बाहेर पडण्याची प्रोसेस सुरू करा. नवीन लोक, नवीन सर्कल शोधा, जिथे तुमचं खरं स्वरूप घेऊन तुम्ही आरामात जगू शकाल. यातला दुसरा भाग, व्हॅल्यूज विकून मिळवलेलं यश. हा विजय खराच विजय आहे का? खूप वेळा आयुष्यात आपल्याला अशा संधी येतात ज्या बाहेरून अगदी गोल्डन ऑपॉर्च्युनिटीज आहेत असं वाटायला लागतात. आता जसं की जास्त सॅलरी मिळणं, प्रीमियम क्लायंट्स मिळणं, किंवा नाव प्रतिष्ठा होणं, सोशल स्टेटस वाढणं, अशा गोष्टी. पण त्यासोबत काही अटी जोडलेल्या असतात, जसं की काही अकाउंट्समध्ये घोटाळे करावे लागतील, क्लायंट्सला अर्धसत्य सांगून त्यांना अंधारात ठेवावं लागतं, अनएथिकल कामावर पांघरून टाकावं लागतं, दुसऱ्यांचा हक्क माहिती असून त्यांना बळकावून घ्यावं लागतं. त्या क्षणी आपलं मन म्हणतं की चल एकदा घेऊ दे हा चान्स, नंतर सगळं बघून घेऊ. पण लक्षात ठेवा मित्रहो, जेव्हा विजय हा तुमच्या कॉन्शियसनेसच्या विरुद्ध जातो ना, तेव्हा बाहेरून तो विजय दिसतो, पण आतून तो खूप मोठा पराभव असतो. आता इथे आपल्याला स्वतःला प्रश्न विचारायला लागेल की मी जे मिळवणार आहे ते मिळवल्यावर मी स्वतःला डोळ्यात डोळे घालून पाहू शकेल का? हा जॉब, ही डील, ही रिलेशनशिप मला घरापर्यंत सुखात पोहोचवेल की माझी रात्रीची झोप उडवेल? काही पैसे, काही स्टेटस आपल्या व्हॅल्यूजच्या किमतीवर जर येणार असतील तर तो खूप महागाचा सौदा आहे मित्रहो. हो, कधी कधी नको म्हणणं खूप कठीण असतं, पण दीर्घकाळ जर हेच चालू राहणार असेल तर इथे मनापासून दिलेला नकार ही मनःशांती असते मित्रहो. नंबर 7, प्रॅक्टिकली पुढे काय? आता आपण भरपूर गोष्टी पाहिल्या मित्र, कदाचित थोडंसं हेवी वाटलं असेल, पण शेवटी थोडक्यात एक ॲक्शन प्लॅन मी तुम्हाला देतो, त्यावर तुम्हाला कळेल. यात स्टेप नंबर 1, स्वतःचा ऑनेस्टी चेक. हा व्हिडिओ संपल्यानंतर एक कागद पेन घ्या किंवा मोबाईलमधलं नोट्स ॲप उघडा आणि पुढील गोष्टी लिहायला लागा. या मी ज्या गोष्टी सांगितल्या यापैकी कोणत्या 2-3 गोष्टीमध्ये मी सगळ्यात जास्त अडकलेलो किंवा अडकलेली आहे? उदाहरणार्थ, कदाचित तुमच्यासाठी इतरांशी स्वतःची तुलना करणं हा खूप मोठा इश्यू असेल, किंवा तुम्ही एखाद्या एकतर्फी नात्यात फसलेले असाल, किंवा टॉक्झिक गॉसिप करणाऱ्या लोकांमध्ये देखील तुम्ही फसलेले असाल. आता स्टेप नंबर 2, एक छोटा डिस्टन्स तयार करा. मित्र, एकदम सगळं काही बदलणार नाही, पण या आठवड्यात कोणतीही एक छोटी गोष्ट ठरवा, जसं की
या ग्रुपमध्ये पुढचे 7 दिवस मी स्वतःहून डिस्कशन सुरू करणार नाही. या व्यक्तीला मी रोज कॉल न करता आठवड्यातून 1-2 वेळा करेन आणि बोलणं देखील लिमिटेड ठेवेन. जेव्हा मी इतरांशी स्वतःची तुलना करेन तेव्हा लगेच 3 गोष्टी अशा लिहून काढेल ज्याबद्दल मी आयुष्याबद्दल थँकफुल आहे. आता यापुढे जाऊन स्टेप नंबर 3, स्वतःशी सौम्य वर्तन ठेवा. मित्र, हा प्रोसेस चालू असताना स्वतःला कधीच दोष देऊ नका. हे बदल तुमच्या मनाच्या आरोग्यासाठी आहेत. कधी चुकलंच आणि पुन्हा त्या पॅटर्न मध्ये गेलातच तर स्वतःला गालातल्या गालात हसून सांगा की चालेल, परत एकदा प्रयत्न करूया. तर मित्र हो, या सगळ्या गोष्टींचा सार फक्त एवढाच आहे की जगातली सगळी मोठी युद्ध ही बाहेर नसतात, तर सगळ्यात मोठं युद्ध हे आपल्या आत चालू असतं. या युद्धात आपण कोणत्या गोष्टींना हो म्हणतोय आणि कुठे धैर्याने धाडसाने नाही म्हणून स्वतःसाठीच उभे राहतोय, हे महत्वाचं असतं. आज तुम्ही ज्या गोष्टींबद्दल ऐकलत त्यापैकी एक जरी गोष्टीपासून तुम्ही थोडं दूर राहायला लागलात तर पुढच्या काही महिन्यात स्वतःत एक हलकेपणा, मनःशांती आणि मानसिक बदल तुम्हाला नक्की जाणवेल मित्र हो. आता तुमची बारी आहे मित्र हो. कमेंटमध्ये लिहा की या मुद्द्यांपैकी सध्या तुमच्या आयुष्यात सर्वात जास्त लागू पडणारा पॉइंट कोणता आहे आणि पुढील 7 दिवसात तुम्ही कोणती एक छोटी ॲक्शन घेणार आहात तुमचं आयुष्य बदलण्यासाठी. तुमचे कमेंट्स वाचून मला पुढचे व्हिडिओज आणखी रिलेव्हंट करता येतील. व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्र हो. आणि अशाच कंटेंटसाठी स्टोईक विचार या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक ओळ नेहमी लक्षात ठेवा, तुमची मनःशांती, तुमचा आत्मसन्मान आणि तुमच्या व्हॅल्यूज हे बार्गेन करण्यासाठी नाही आहेत, तर हे प्रोटेक्ट करण्यासाठी असतात. धन्यवाद मित्र हो.